Hi friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in last lecture we saw the examples in practice set 2.3, question number first, second, third, fourth and fifth. In today's lecture we have to solve the examples in question number 6 and onwards. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 2.3 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून तर 5 पर्यंतचे एक्झाम्पल्स सोडवले होते. आज आपण क्वेश्चन नंबर 6 पासून पुढची उदाहरणं जी आहेत ते सोडवणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी आपलं मागचं लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी आजच्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपली मागील लेक्चरची लिंक दिलेली आहे, ती पहा, म्हणजे तुम्हाला आजच्या लेक्चरची सुसंगती साधता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया प्रॅक्टिस सेट 2.3 मधील क्वेश्चन नंबर 6. सो प्रॅक्टिस सेट 2.3 क्वेश्चन नंबर 6 आहे आपला सिम्प्लिफाय. आणि याच्यातला फर्स्ट एक्झाम्पल आहे क्वेश्चन नंबर 6 मधलं फर्स्ट एक्झाम्पल 5 into √3 प्लस 8 into √3. विद्यार्थी मित्रांनो, हे सिमिलर सर्ड आहे किंवा लाईक सर्ड आहे, कारण या ठिकाणी पण √3 आहे आणि इथे पण √3 आहे. सो √3 आपण कॉमन घेऊ शकतो, म्हणून त्या पद्धतीने √3 कॉमन काढला तर इंटू ब्रॅकेट येईल आपलं 5 + 8 into √3 आणि 5 + 8 is 13. So 13 into √3. This is the simplification of 5 into √3 plus 8 into √3. तर या पद्धतीने जे फर्स्ट एक्झाम्पल आहे ते आपल्याला डायरेक्ट प्युअर सर्डच्या फॉर्म मध्ये दिलेलं होतं, म्हणजे सर्ड ज्या होत्या त्या लाईक सर्ड होत्या, त्यामुळे आपल्याला अगदी इझिली हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे ते पाहूया. पहा, सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 9 into √5. सेकंड एक्झाम्पल 9 into √5 minus 4 into √5 minus 4 into √5 plus under root of 125 under root of 125. हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, सोडवायचं आहे. पहा, मग आपल्याला हे सॉल्व करताना लक्षात घ्या, सिम्प्लिफिकेशनचे जे एक्झाम्पल्स असतील त्याच्यामध्ये ॲडिशन असतं, सबट्रॅक्शन असतं, मल्टिप्लिकेशन जेही काही असेल ते सॉल्व करताना आपल्याला अगोदर जे सर्ड आहे त्या सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांना सिंपल फॉर्म मध्ये मांडायचं, आपण सिम्प्लिफाईड करायचं. आणि जर त्या लाईक सर्ड सिमिलर सर्ड असल्या तर त्याच्यातले कॉमन फॅक्टर आपल्याला काढता येतात आणि ते सॉल्व करता येतं. तर पहा, या ठिकाणी आपण याला सॉल्व करूया. 9 into √5 अगोदरच सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये, पुन्हा त्याला फॅक्टराइज करण्याची गरज नाही. इथे पण 4 into √5, परंतु √125 चे आपण फॅक्टर पाडू शकतो. √125 आपण असं पण लिहू शकतो 25 into 5. सो 25 into 5 होतं 125. तर या ठिकाणी काय होईल नेक्स्ट स्टेपला पहा, 9 into √5 minus 4 into √5 प्लस 25 चं स्क्वेअर रूट निघेल 5. ब्रॅकेट मध्ये काय येईल, सॉरी ब्रॅकेट मध्ये नाही तर अंडर रूट काय येईल, 5 चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून तो तसाच येईल, म्हणजे स्क्वेअर रूट 5. सो या ठिकाणी पहा, सिमिलर सर्ड मध्ये कन्वर्शन झालंय √5 √5 √5, तिघे ठिकाणी √5 आहे, म्हणून √5 जे आहे ते आपण कॉमन काढू शकतो. सो फ्रेंड, लक्षात घ्या, √5 कॉमन काढलं तर काय होईल, या ठिकाणी आपलं 9 - 4 + 5. मल्टिप्लाइड असणारे जे रॅशनल नंबर असतात ते अगोदर आपण ब्रॅकेट मध्ये घेऊ आणि तिघांमधून √5 कॉमन निघत असल्याने इंटू √5. ओके, सो 9 - 4 + 5. 9 + 5 14 होतात, 14 - 4 झालं या ठिकाणी 10. आणि तुम्ही असंही केलं तर 9 मधून 4 गेले, 5 + 5 10. सो 10 into √5 इज द आन्सर. या पद्धतीने आपण सेकंड एक्झाम्पल जे आहे ते सिम्प्लिफाय केलेलं आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. पुढचं एक्झाम्पल काय आहे ते, तर नेक्स्ट एक्झाम्पल सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला, ते आहे 7 into √48. तत्पूर्वी आपण ब्लॅकबोर्ड क्लीन करून घेऊया, पुसून घेऊया. ओके, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे, ते आहे नेक्स्ट एक्झाम्पल 7 into √48
minus root 27 minus root 3. एक्झाम्पल आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं. ओके, सो फ्रेंड या ठिकाणी लक्षात घ्या, आपण 48 ला सिम्प्लिफाय करून घेऊ अगोदर. सो 48 ला अशा पद्धतीने फॅक्टराइज करायचं आहे की एक नंबर जो आहे तो आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळायला पाहिजे. सो 16 into 3 झाला 48. आता तसंच 27 चे फॅक्टर आपल्याला काढायचे आहेत या ठिकाणी. मग 9 into 3 होईल 27 मायनस या ठिकाणी रूट 3 ॲज इट इज असेल, त्याला फॅक्टराइज करण्याची गरज नाही. पहा मग या ठिकाणी काय झालं 7. आता 16 चं रूट बाहेर काढावं लागेल, म्हणजे 16 चं रूट येईल आपलं 4. सो 7 into 4 अंडर रूट ऑफ 3 ॲज इट इज. तसंच या ठिकाणी 9 चं रूट आहे 3. 3 चं रूट निघत नाही म्हणून तो ॲज इट इज असेल मायनस रूट 3. आता याचंही कन्वर्शन आपलं लाईक साइड सिमिलर साइड मध्ये झालंय, म्हणजे रूट 3 आपण तिघा याच्यातून कॉमन घेऊ शकतो. तत्पूर्वी हे मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 7 into 4 झालं 28 into रूट 3 मायनस 3 into रूट 3 and मायनस रूट 3. पण यांचे जे मल्टिप्लाइड असणारे या सर्ट्सला जे रॅशनल नंबर आहेत त्यांना ब्रॅकेट मध्ये घेऊन टाकू, म्हणजे 28 मायनस 3. या ठिकाणी काहीच नसलं मल्टिप्लाइड म्हणजे 1 असतो रॅशनल नंबर. सो मायनस 1 into तिघांमधून रूट 3 कॉमन काढलेला तो ॲज इट इज असेल. मग पहा या ठिकाणी 28 मायनस 3 मायनस 1 म्हणजे मायनस 4 झाले. 28 मायनस 4 झाले 24. सो 24 into रूट 3 इज अवर आन्सर. या पद्धतीने आपण थर्ड एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह केलेलं आहे. 7 into रूट 48 मायनस रूट 27 मायनस रूट 3. या पद्धतीने आपल्याला पुढील उदाहरण सुद्धा सहज सॉल्व्ह करता येतील. पाहूया या क्वेश्चन मध्ये अजून एक एक्झाम्पल आहे, फोर्थ एक्झाम्पल. ते कसं सॉल्व्ह करायचं ते तर पहा. फोर्थ एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. फोर्थ एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. ओके, ते आहे रूट 7 मायनस 3/5 रूट 7 3/5 into रूट 7. ओके, प्लस 2 into रूट 7 प्लस 2 into रूट 7. हे एक्झाम्पल आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ओके, सो फ्रेंड या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येईल की हे पण सिमिलर सर्ट किंवा लाईक सर्टचे एक्झाम्पल आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला रूट 7 दिसतं, म्हणजे रूट 7 आपल्याला कॉमन घेता येईल. सो अगोदरच्या ब्रॅकेटमध्ये आपण त्याला मल्टिप्लाइड असणारे जे रॅशनल नंबर आहेत ते घेऊन टाकू. या ठिकाणी रूट 7 च्या बाहेर कुठलीही संख्या आपल्याला मल्टिप्लाइड दिलेली नाहीये. असं असेल त्यावेळेस तो 1 असतो रॅशनल नंबर. सो 1 मायनस 3/5 प्लस 2 into रूट 7. ओके, तर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आता पहा हा 1 आणि 2 हे दोन्ही इंटिजर असल्यामुळे यांची आपण डायरेक्ट ॲडिशन करू शकतो. सो हे 1 प्लस 2 झाला 3 मायनस 3/5 ओके इंटू रूट 7. आता पहा या ठिकाणी याला आपल्याला याचे डिनॉमिनेटर सेम करावे लागतील आणि त्याच्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. म्हणून या ठिकाणी काय होईल पहा 5 3 15 मायनस 3/5 into 1 5. ओके, सो या ठिकाणी आपलं 15 मायनस 3/5 into रूट 7. आता 15 मायनस 3 झाला आपला 12/5 into रूट 7. हे झालं आपलं फायनल आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला सिम्प्लिफिकेशनचे कुठले एक्झाम्पल्स दिलेले असतील तर ते आपण सहज त्या जे दिलेल्या सर्ट्स असतील त्यांना फॅक्टराइज करून अगदी इझिली आपण हे एक्झाम्पल्स जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. याच पद्धतीने आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 7. तोही आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत. पाहूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आहे पहा. मल्टिप्लाय and write answer in simplest form and write answer
in simplest form. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल आहे या ठिकाणी दिलेलं आपल्याला 3 into root 12 into root 18 हे आपल्याला मल्टिप्लाय करायचं आणि याचा आन्सर जे आहे ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये मांडायचं आहे. सो फ्रेंड या ठिकाणी काय करावं लागेल, अगोदर जे सर्ड्स आहेत त्यांना आपण सिम्प्लिफाय करून घेऊ. सो 3 into root 12 जो आहे तो आपल्याला या पद्धतीने मांडता येईल 4 into 3 into root 18 आपल्याला या पद्धतीने मांडता येईल म्हणजे फॅक्टराइज करता येईल 9 into 2. ओके, सो फ्रेंड या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला 3 into 4 चं रूट आलं मग 2, 3 चं रूट निघत नाही म्हणून तो ॲज इट इज असेल into 9 चं स्क्वेअर रूट येईल 3 into root 2 कारण 2 चं रूट निघत नाही म्हणून ॲज इट इज. सो आता या जे नंबर्स आहेत यांचं मल्टिप्लिकेशन आपण अगोदर करून घेऊ. सो 3 into 2 6, 6 into 3 18 म्हणजे 3 3 चा 9 into 2 केलं तरी चालेल, तेही होईल तुमचं 18. आणि आता काय झाले मग पा उरलेले फॅक्टर्स कोणते, रूट 3 into रूट 2. सो जे सर्ट आहे या ठिकाणी दिलेले यांची ऑर्डर सेम असल्यामुळे यांचं आपण एकाच ठिकाणी मल्टिप्लिकेशन करू शकतो. म्हणजे एकाच सर्ट मध्ये आपण यांचं जे मल्टिप्लिकेशन येईल ते लिहू. तर ते येईल तुमचं 3 into 2 6. ओके, 3 into 2 6. सो आन्सर आला आपलं 18 into रूट 6 म्हणजे 3 into रूट 12 into रूट 18 चा जो प्रॉडक्ट आहे तो आहे 18 into रूट 6. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत याच क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन नंबर 7 चा नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा 3 into रूट 12. सेकंड एक्झाम्पल 3 into रूट 12 into 7 into रूट 15. 7 into रूट 15. ओके, सो हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. इथे आपण ते फॅक्टराइज करणार आहेत म्हणजे 3 into 12 चे फॅक्टर येतील आपले 4 into 3. सिमिलरली 7 into 15 चे फॅक्टर आपल्याला काढायचे आहेत. ते आपण रूट 5 into 3 या पद्धतीने पण मांडू शकतो, तसेच मांडता येतील कारण 15 चे आपण अशा पद्धतीने फॅक्टर काढू शकत नाही की एक आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळेल. सो याला आपण 5 into 3 असं मांडून घेऊ म्हणजे रूट 5 into 3. ओके, आता काय लक्ष घ्या 3 into 4 चं रूट निघतं आपलं, 4 चं स्क्वेअर रूट काय 2. सो 3 into 2, 3 चं मात्र निघत नाही म्हणून 3 ॲज इट इज असेल into 7. आता 5 into रूट 3 याला सेपरेट मांडून घेऊ आपण म्हणजे 5 रूट 5 into रूट 3. आता काय लक्षात घ्या या ठिकाणी 3 into 2 तसंच रूट 3 into रूट 3 म्हणजे 3. ओके, कारण रूट 3 into रूट 3 म्हणजे रूट 9 आणि 9 चं रूट 3 निघतं म्हणून या ठिकाणी 3. उरलं काय मग तुमचं आता 3 into 2 झाला into 3 दोघांमधला एक पेअर मधला into हा 7 उरलं आपलं रूट 5. ओके, सो ते ॲज इट इज असेल. आता बघा काय मग 3 into 2 6, 6 into 3 18 आणि 18 7 चा 126 into रूट 5. किंवा आपण याला या अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो हे मल्टिप्लिकेशन की 7 3 into 2 6, 6 into 7 42, 42 into 3 सुद्धा 126 होतात. म्हणजे मराठीतून आपण विचार करायचा झाला तर 3 दुने 6, 7 चा 42 आणि 42 ते 126. अशा पद्धतीने आपण हे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व करतो. आता याच क्वेश्चन मधील अजून नेक्स्ट एक्झाम्पल आहे कोणतं ते आपण पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिसतंय पुढचं ते आहे एक्झाम्पल नंबर 3 आणि ते आहे 3 into रूट 8. एक्झाम्पल नंबर 3 आहे 3 into रूट 8 into रूट 5. ओके, सो याला आपण इझिली सॉल्व करू शकतो. कसं लक्षात घ्या 3 into रूट 8 ला आपण या पद्धतीने फॅक्टराइज करू शकतो 4 into 2 दॅट इज इट into रूट 5 ला आपण फॅक्टराइज करू शकतो म्हणजे ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये. ओके, सो 3 into 4 चं रूट निघेल आपलं 2, 2 चं निघत नाही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये असं जाईल रूट 2 into रूट 5. आणि या ठिकाणी काय लक्षात घ्या 3 into 2 झाला 6, तसंच अंडर रूट ऑफ रूट 2 रूट 5 यांच्या ऑर्डर सेम असल्यामुळे त्यांचं आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू शकतो. सो 5 into 2 10 म्हणजे याचा आन्सर आला आपलं 6
इंटू √10. या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले. द नेक्स्ट एक्झाम्पल आहे याच क्वेश्चन मध्ये, ते आहे फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल काय पाहूया. फोर्थ एक्झाम्पल आहे पहा, 5 इंटू √8 इंटू 2 इंटू √8. 2 इंटू √8. सो फ्रेंड, हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. अगोदर मल्टिप्लाइड असणारे जे रॅशनल नंबर आहेत ते आपण अगोदर त्यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. सो 5 इंटू 2 इंटू √8 इंटू √8. ओके. सो पहा 5 इंटू 2 झाला 10 आणि आता √8 इंटू √8 म्हणजे √64 आणि 64 चं √8, किंवा असंही ही पेअर आहे √8 इंटू 8, √8 इंटू √8 याच्यातला आपण एक कॉमन घेतो म्हणजे या ठिकाणी आन्सर जे रूट येईल ते येईल. सो 10 इंटू 8 80. म्हणजे तुम्ही असं जरी मल्टिप्लिकेशन केलं 5 इंटू 2 10, 10 इंटू 8 80, अशा पद्धतीने हे आन्सर आपलं आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असेल, ॲडिशन सबट्रॅक्शन काहीही करायचं असेल तर त्यासाठी सर अगोदर सिम्प्लिफिकेशन करणं गरजेचं असतं. आता याच पार्श्वभूमीवर किंवा या नियमांचं पालन करूनच आपल्याला पुढील प्रश्न सुद्धा सोडवायचे. आता पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 8. सो फ्रेंड, क्वेश्चन नंबर 8 आहे आपला. क्वेश्चन नंबर 8, डिवाइड अँड राईट आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. डिवाइड करायचं आहे आणि आन्सर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं आहे. राईट आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. ओके. सो मागच्या प्रमाणेच हा प्रश्न आहे. तिथं फक्त आपल्याला मल्टिप्लाइड करायचं होतं, आन्सर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं होतं. इथं डिवाइड करायचं, आन्सर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचं. ओके. सो फर्स्ट एक्झाम्पल आहे या क्वेश्चन मधलं. फर्स्ट आहे √98 डिवाइडेड बाय √2. √98 डिवाइडेड बाय √2. पहा, हे सिमिलर सर्ड असलं म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशन डिवायडेशन करणं अतिशय सोपं असतं. या ठिकाणी √98 ला √2 ने डिवाइड करायचं आहे. सो आपण ते असंही करू शकतो. पहा, ऑर्डर सर्डची सेम असल्यामुळे एकाच सर्ड मध्ये डिवायडेशन आपल्याला करता येईल. म्हणजे 98/2 आणि हे जे डिव्हिजन आहे आपल्याला माहिती 98/2 2 ने मला आपण डिवाइड केल्यावर काय आन्सर येतो तर 49 येतं. पहा, 2 4 जा 8 उरला 1 आणि 1 वर 8 18 झाले, 2 9 जा 18. सो √49 आणि 49 चा आन्सर आहे स्क्वेअर रूट 49 म्हणजे 7. ओके. सो √98 डिवाइडेड बाय √2 याचा फायनल आन्सर आला आपला रॅशनल नंबर, दॅट इज 7. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बाय आपल्याला दिलं सेकंड एक्झाम्पल. ते असं आहे √125 अपॉन √50. इथे काय झालंय लक्षात घ्या, आपल्याला ज्या सर्ड दिलेल्या आहेत त्या लाईक सर्ड आहेत, म्हणजे सॉरी लाईक सर्ड म्हणजे त्यांची ऑर्डर सेम आहे. सो ऑर्डर सेम असल्यामुळे आपण त्यांना एकाच ऑर्डरच्या सर्ड मध्ये म्हणजे रॅडिकल साइन मध्ये घेऊन डिवाइड करू शकतो. सो 125/50 होईल या ठिकाणी. ओके. सो आपण याला फॅक्टराइज करू शकतो. ते असं 125 चे फॅक्टरायझेशन असं करता येईल 25 × 5. सिमिलरली 50 लाही आपण या पद्धतीने मांडू शकतो म्हणजे 25 × 2 झालं 50. 25 गेट कॅन्सल. सो या ठिकाणी आन्सर आला आपलं √5/2. ओके. सो 125 मीन्स √125 डिवाइडेड बाय √50 चा आन्सर आला या ठिकाणी आपलं √5/2. या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे क्वेश्चन नंबर 8 मधील ते म्हणजे थर्ड एक्झाम्पल. ते थर्ड एक्झाम्पल जे आहे क्वेश्चन नंबर 8 मधील ते असं आहे. पहा, क्वेश्चन नंबर 8 मधील थर्ड एक्झाम्पल जे आपण सॉल्व्ह करणार आहोत ते आहे √54 अपॉन √54 अपॉन मीन्स डिवाइडेड बाय √27. ओके.
सो रूट 54 ला रूट 27 ने डिवाइड करायचं आहे. ऑर्डर ऑफ सर्ट सेम असल्यामुळे एकाच रॅडिकल साइन मध्ये आपण हे डिव्हिजन कॅरी आउट करू शकतो 54/27 आणि आपल्याला माहिती आहे 27 2 जा 54. सो आन्सर आला आपला स्क्वेअर रूट 2 म्हणजेच रूट 54 डिवाइडेड बाय रूट 27 याचं डिवायडेशन जे आलं ते सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये त्याला रूट 2. याच पद्धतीने जे फोर्थ एक्झाम्पल आहे सेम क्वेश्चन मधलं ते आहे आपलं रूट 310 divided by root 5. Fourth example. Root 310 divided by root 5. Okay. इथे सुद्धा ऑर्डर ऑफ सर्ट जे आहे ते सेम असल्यामुळे एकाच रॅडिकल साइन मध्ये हे डिवाइडेशन जे आहे म्हणजे डिवाइडची प्रोसेस ती कॅरी आउट करू शकतो आपण 310/5. पहा या ठिकाणी काय लक्षात घ्या 5 6 जा 30. ओके अँड या ठिकाणी 1 जो आहे तो रिमाइंडर असल्यामुळे त्याच्यावर 0 कॅरी आउट झालाय 5 2 जा 10. सो रूट 62 हा फॅक्टर या ठिकाणी आला आपला. सो फ्रेंड्स या पद्धतीने रूट 62 इज द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द डिव्हिजन रूट 310 डिवाइडेड बाय रूट 5. याच पद्धतीने आपण अनेक उदाहरणे सोडवू शकतो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे याच्या पुढचा तो म्हणजे क्वेश्चन नंबर 9 तो सॉल्व करणार आहोत. सो फ्रेंड लेट्स स्टडी क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय आहे तो अभ्यासूया. पहा क्वेश्चन नंबर 9 आहे या ठिकाणी दिलेला तो या पद्धतीने 9 क्वेश्चन 9 आहे. rationalize the denominator. डिनॉमिनेटरला आपल्याला या ठिकाणी रॅशनलाइज करायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 3/√5. ओके 3/√5. सो फ्रेंड या ठिकाणी √5 हा डिनॉमिनेटर आहे आणि त्या डिनॉमिनेटरला आपल्याला रॅशनलाइज करायचं आहे म्हणजे डिनॉमिनेटरच्या जागी रॅशनल नंबर आला पाहिजे अशी प्रोसेस आपल्याला करावी लागते. आता आपल्याला माहिती आहे कुठल्याही रॅशनल नंबरला त्याच इरॅशनल नंबरने मल्टिप्लाइड केलं की त्याचं कन्व्हर्शन हे रॅशनल नंबर मध्ये होतं म्हणजे आपल्याला रॅशनल नंबर मिळतो. सो डिनॉमिनेटर रॅशनलाइज करायचं असल्यामुळे या ठिकाणी √5 जो आहे यालाच आपण √5 ने मल्टिप्लाइड आणि डिवाइड केलं की आपल्याला डिनॉमिनेटर हा रॅशनलाइज नंबर मिळेल. म्हणून या ठिकाणी आपण म्हणूया multiplying and dividing by √5. Multiplying and dividing by √5 आपल्याला काय मिळेल पहा या ठिकाणी 3/√5 into √5/√5. आता मात्र काय लक्षात घ्या या ठिकाणी हा जो नंबर आहे 3/√5 याला √5 आणि मल्टिप्लाइड आणि डिवाइड केला आपण तर 3 × √5 होईल 3√5/√5 into √5 म्हणजे √25 25 चा स्क्वेअर रूट येतं 5. सो 3/√5 याचा डिनॉमिनेटर रॅशनलाइज झालेला डिनॉमिनेटर जो आहे तो आहे 3 × √5/5 म्हणजे या ठिकाणी √5 जो डिनॉमिनेटर होता तो इरॅशनल होता त्याचं कन्व्हर्शन रॅशनल नंबर मध्ये झालंय यालाच म्हणतात रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. याच पद्धतीने आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. पहा ते आहे सेकंड एक्झाम्पल. Second example in question number 9 is that 1/√40. 1/√40 या ठिकाणी जो डिनॉमिनेटर आहे तो √14 आहे त्याचं कन्वर्शन आपल्याला रॅशनलाइज नंबर मध्ये करायचं आहे कारण √14 हा इरॅशनल नंबर आहे.
सो ज्या इरॅशनल नंबरचं आपल्याला रॅशनल मध्ये कन्व्हर्शन करायचं असेल, सेम त्याच इरॅशनल नंबरने जर आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं तर त्याचा डिनॉमिनेटर हा रॅशनल नंबर होत असतो. म्हणून या ठिकाणी आपण पुन्हा म्हणू शकतो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय रूट 14. रूट 14 ने आपल्याला मल्टिप्लाइड अँड डिवाइड जर केलं या नंबरला तर काय होईल पहा, 1/√14 into √14 divided by √14. So पहा 1 into √14 होईल √14 upon √14 into √14 म्हणजेच 14. या ठिकाणी कोणत्याही इरॅशनल नंबरला त्याच इरॅशनल नंबरने मल्टिप्लाय केल्यावर त्याचं रॅशनल मध्ये कन्व्हर्शन होतं. म्हणजे √14/14 हा झाला 1/√14 चा रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. √14 हा जो डिनॉमिनेटर होता तो इरॅशनल नंबर होता, त्याचं फायनली कन्व्हर्शन 14 मध्ये झालं, म्हणजे तो रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट झाला. याच पद्धतीने पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व्ह करूया. ते आहे थर्ड एक्झाम्पल 5/√7. पहा एक्झाम्पल नंबर थर्ड आहे 5/√7. इथे पण पहा √7 हा इरॅशनल नंबर आहे, त्याला रॅशनल मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे त्याच नंबरने मल्टिप्लाइड अँड डिवाइड करावं लागेल. सो इथं म्हणायचं मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय √7. ओके, सो √7 ने मल्टिप्लाइड अँड डिवाइड केल्यावर काय होईल पहा या ठिकाणी 5/√7 into √7/√7. ओके, सो 5 into √7 झाला 5 into √7, √7 into √7 झाला √49 म्हणजे 7. कोणत्याही इरॅशनल नंबरला त्याच इरॅशनल नंबरने मल्टिप्लाय केल्यावर त्याचा रॅशनल नंबर हे आन्सर येतो, तोच नंबर हा रॅशनल मध्ये असतो. म्हणजे या ठिकाणी √7चं कन्व्हर्शन 7 मध्ये झालं, इरॅशनल नंबर जो डिनॉमिनेटर होता तो रॅशनल मध्ये कन्वर्ट झाला. याच पद्धतीने अजून नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ एक्झाम्पल, ते अभ्यासूया. फोर्थ एक्झाम्पल आहे 6/9 into √3. फोर्थ एक्झाम्पल आहे 6/9 into √3. आता या ठिकाणी काय आहे पहा, डिनॉमिनेटर जो आहे तो त्याला मल्टिप्लाइड एक रॅशनल नंबर आहे 9 into √3 आहे. मग √3 हा इरॅशनल नंबर फक्त या ठिकाणी आहे, त्याचं कन्व्हर्शन आपल्याला रॅशनल मध्ये करायचं आहे. सो √3 नेच आपल्याला मल्टिप्लाइड अँड डिवाइड करावे लागेल मागच्याच एक्झाम्पल प्रमाणे. सो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय √3. तर √3 ने मल्टिप्लाइड अँड डिवाइड केल्यावर काय होतं लक्षात घ्या, 6/9 into √3 into √3 upon √3. ओके, सो 6 into √3 होईल 6√3 upon 9 into √3 into √3 म्हणजेच या ठिकाणी होईल √3 into √3 होईल 3. म्हणजेच या ठिकाणी पहा 6 into √3 upon 9 into 3 झालं. आता या 3 ने आपण या 6 ला डिवाइड करू शकतो इथे कसं पहा, 3 1 जा 3 आणि 3 2 जा 6. म्हणजे जे फायनल आन्सर आलं आपलं ते या ठिकाणी असं येत आहे 2 into √3 upon 9. या ठिकाणी पहा 9 into √3 चं कन्व्हर्शन 9 मध्ये झालं, म्हणजे फायनली डिनॉमिनेटर जो आहे तो रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट झाला. याच पद्धतीने आपल्याला उर्वरित पुढचं एक्झाम्पल सुद्धा सोडवायचं आहे. एक्झाम्पल नंबर 5 आहे आपल्याला दिलेलं या ठिकाणी, ते असं आहे 5th एक्झाम्पल या पद्धतीने 11/√3. ओके, 11/√3 असं आपलं पुढचं एक्झाम्पल आहे. या ठिकाणी √3 हा इरॅशनल नंबर आहे डिनॉमिनेटरला, त्याला आपल्याला रॅशनल मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर त्याच नंबरने मल्टिप्लाइड अँड डिवाइड आपल्याला करावं लागेल. सो मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय √3. √3 ने आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड केल्यावर काय लक्षात घ्या, 11/√3 into √3 upon √3. ओके, सो 11 into √3 will 11√3 upon √3 into √3 म्हणजेच 3. या ठिकाणी √3 हा जो डिनॉमिनेटर होता तो रॅशनलाइज झाला आहे, त्याचं कन्व्हर्शन 3 मध्ये झालेलं आहे. याच पद्धतीने आपण अनेक उदाहरणं सोडवू शकतो. मित्रांनो,
अगदी सोपं असं आहे. सोडचे जे ऑपरेशन्स आहेत म्हणजे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, सिम्प्लिफाय द सर्ट्स, डिवाइड द सर्ट्स, मल्टिप्लाय द सर्ट्स, हे सर्व प्रोसेस करत असताना सर्ट सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण जर त्यांना फॅक्टराइज करून घेतलं तर पुढच्या सर्व प्रोसेस त्या अतिशय सोप्या असतात. प्रॅक्टिस सेट 2.3 या ठिकाणी आपल्याला संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.